महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांची बाळे भागात होम टू होम प्रचार रॅली. प्रभाग क्रमांक 5 मधील महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांची होम टू होम प्रचार रॅली. महाविकास आघाडी प्रभाग क्रमांक 5 मधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, शरदचंद्रजी पवार गट व काँग्रेस गटाचे चारही उमेदवारांच्या प्रचार होम टू होम प्रचार रॅलीत मोठा प्रतिसाद मिळत आहे. ही होम टू होम रॅली तोडकरी वस्ती, संतोषनगर, आकाशनगर या भागातून जय मल्हार नगर या भागात नागरिकांची गाठीभेटी घेण्यात आल्या. या प्रसंगी उमेदवार शिवसेना उबाटा आबा परमेश्वर सावंत, प्राध्यापक अनुजा गणेश तोडकरी, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष संपदा खांडेकर व काँग्रेस पक्षाचे प्रणा नागनाथ बंगाळे या होम टू होम रॅलीमध्ये शिवसेना शहर संघटक सुरेश जगताप, महिला आघाडीच्या शहर संघटिका स्वाती रुपनर, शाखा प्रमुख मारुती खानापुरे, माजी चेअरमन सोमनाथ तोडकरी, तेजस सावंत, विवेक रुपनर, सोपान खांडेकर, गणेश तोडकरी, अजय जाधव, रंजना सावंत, संजय काळे इत्यादी महिला व पुरुष बहुसंख्येने उपस्थित होते. भारत मोरे, सुनीता सावंत, क्षीरसागर मंजू, सुनीता खांडे, राजश्री खराडे, दिनेश मलाडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. शिवसेना प्रभाग क्रमांक 5 महाविकास आघाडीचे अधिकृत चारही उमेदवार तोडकरीताई, बंगाळेताई, माझे मित्र व शिवसेनेचे बुलंद आवाज या भागात काम करणारे सामाजिक कार्यकर्ते आबा परमेश्वर सावंत तसेच खांडेकरताई हे 4 महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आहेत. प्रभाग क्रमांक 5 मधून उभा आणि या भागातील जे समस्या आहेत ते आता आमच्या या आबा सावंत यांनी आतापर्यंत कुठला पाणी प्रश्न असो, गटारीचा प्रश्न असेल किंवा विजेचा लाईटचा प्रश्न असेल, या विविध कामासाठी महापालिकेत आंदोलन करून पाठपुरावा करून ज्या भाडे भागातील कुठल्या विकासाचे कामे असतील किंवा त्यांनी आतापर्यंत जे रस्ते असतील त्या आमदार फंडातून त्यांनी आतापर्यंत काम करून या भागाचा विकास केलेला आहे. आणि असे चारही सुशिक्षित उमेदवार असल्यामुळे या भागातील सर्व नागरिकांना व मतदार बंधू आणि भगिनींना मी माझी कळकळीची विनंती करतोय की या तिन्ही भगिनी आणि आबा सावंत यांना प्रचंड बहुमताने निवडून देऊन 2 मशाल, 1 तुतारी आणि 1 हात या चिन्हावर बटन दाबून प्रचंड बहुमताने विजय करतील एवढी अपेक्षा बाळगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. प्रभाग क्रमांक 5 सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक. प्रभाग क्रमांक 5 मधून मी परमेश्वर सुब्राव सावंत कंसात आवा आज या ठिकाणी मी बाळ्याच्या विकासासाठी आणि जनतेच्या प्रश्नासाठी आज पक्षाने मला एक मोठी जबाबदारी दिलेली आहे. मला तिकीट देऊन जनतेची सेवा करण्याची संधी मिळालेली आहे. आज बाळे भागातील आम्ही आज संध्याकाळचं जे होम टू होम आहे ते एक आमचं काय म्हणतात त्याला, दिवसा आपल्याला समस्या दिसत नाहीत परंतु रात्री फिरल्यानंतर कुठं लाईट आहे, कुठं रस्ता नाही, जनता इथं कशी राहते आहे ह्या मुद्द्यावर मी होम टू होम चालू केलेला आहे. मला नक्कीच संधी मिळणार आहे. ह्या संधी मिळाल्यानंतर सर्वप्रथम मी बाळ्याच्या विकासासाठी त्याला प्राधान्य देणार आहे. दुसरी गोष्ट, आमच्या बाळ्या भागामध्ये पाण्याचा प्रश्न आहे. पाणी अहोरात्री पाणी येते, त्या पाण्याला प्रेशर नसते, प्रेशर आलं तर लाईट गेलेली असते आणि मोटर लावल्याशिवाय पाणी येत नाही. मोटर लावत असताना लहान लहान मुलाला करंट लागण्याची शक्यता असते. म्हणून आम्ही सर्वप्रथम बाळ्यातल्या पाण्याचा प्रश्न हाती घेणार आहे. दुसरी गोष्ट, मार्केटची व्यवस्था नाही. मार्केटला तिथं तालमीपाशी भरपूर गर्दी होती आणि तिथं बरेच अपघात घडलेले आहेत. म्हणून आम्ही सर्वप्रथम महानगरपालिकेमध्ये आमची नक्कीच आम्ही निवडून येणार आहे. परंतु निवडून आल्याच्या नंतर पहिला प्रश्न एकतर पाण्याचा आणि बाळ्याच्या विकासासाठी आणि मार्केटचा प्रश्न आम्ही मार्गी लावणार आहे. दुसरी गोष्ट, आपले बाळे भागातील ग्रामदैवत आहे प्राचीन काळातलं, या ग्रामदैवताच्या आजूबाजूला जे काही घाणीचं साम्राज्य आहे आम्ही बघतोय, त्याचं सुद्धा मी माझ्या पद्धतीने मी काम करणार आहे. 15 तारखेला मतदान होणार आहे. मतदाराला काय आव्हान, 15 तारखेला आव्हान काय करणार? मतदाराला आव्हान करणार आहे मी, तुम्ही आम्हाला निवडून द्या. आम्ही तुमच्या पूर्ण जेवढे आश्वासन दिलेले आहेत ती तुमचं काम करण्याचं मी तुम्हाला शब्द देतो. जय महाराष्ट्र. प्रभाग क्रमांक 5
अधिकृत उमेदवार जे आहेत त्यांच्या होम टू होम प्रचार सुरू आहे आणि गेले 5-6 दिवस आम्ही होम टू होम प्रचार करतोय. होऊन गेलेल्या नगरसेवकांनी काहीही काम केलेलं नाहीये आणि त्यावरती नाराज जनता जी आहे ती आम्हाला उत्तर देत आहे. नक्कीच नवीन चेहऱ्यांना संधी मिळेल आणि जे आमचे महाविकास आघाडीचे जे अधिकृत उमेदवार आहेत त्यांना संधी मिळाली तर नक्कीच या प्रश्नांवरती तोडगा निघेल ही आम्हाला आशा आहे. आणि या बाळे प्रभागातील जे रस्त्याची कामं असतील, ड्रेनेजची कामं असतील, स्वच्छतेची कामं असतील किंवा महिलांचे जे सक्षमीकरण करण्यासाठी जास्तीत जास्त लोक पुढे येण्याचं जे काम असेल ते आमचे उमेदवार नक्कीच करतील ही मी ग्वाही देते. आणि जास्तीत जास्त लोकांनी आमच्या महाविकास आघाडीला 2 तुतारी 1 हात आणि 2 मशाली 1 हात आणि 1 तुतारी अशा सर्व उमेदवारांना जिंकून द्यावं. आणि सगळ्यांच्या वतीने मी ग्वाही देते की जिंकून आल्यावरती इतर नगरसेवकांसारखं आम्ही करणार नाही की 5 वर्ष कुणीही तोंड दाखवत नाही. पण मी बाळे प्रभागातील सर्व लोकांना सांगते की आमचे उमेदवार दारोदारी जातील. जसे आता आम्ही फिरतोय तसे पुन्हाही जिंकून आल्यावरती आम्ही दारोदारी जाऊ आणि तुमचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करू. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वप्रथम सर्व जनतेला नमस्कार. मी प्रणा नागनाथ बंगाळे, प्रभाग 5 मधून अनुसूचित जाती म्हणून मला काँग्रेसकडून अधिकृत उमेदवारी मिळालेली आहे. माझ्या पक्षाचं चिन्ह आहे हात. आणि सर्व नागरिकांना आणि जनतेला मी आवाहन करते की आमचं जे महाविकास आघाडीचं पॅनल आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं 2 मशाल, काँग्रेसकडून मी स्वतः हात चिन्ह आहे आणि राष्ट्रवादी पक्षाचे तुतारी हे चिन्ह आहे. तरी आमच्या सर्व पॅनलला बहुमत देऊन आम्हाला विजयी करावं असं मी आवाहन करते. त्याचबरोबर आम्ही होम टू होम भेटी देत आहोत आणि त्यामुळं जनतेच्या ज्या काही अडचणी आहेत त्या आमच्या समोर येत आहेत आणि त्या सगळ्या अडचणी आम्ही 15 तारखेनंतर निवडून आल्यानंतर सर्वांच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करू. तुम्हाला सर्वांना मी आश्वासन देते की तुमच्या अडचणीचं निराकरण जे आहे ते केलं जाईल. आणि महिलांसाठी ज्या काय आपल्या सरकारी खास योजना आहेत त्या महिलांपर्यंत पोहोचवणं हे पण मी माझं कर्तव्य समजते. कारण महिला सबलीकरण झालं पाहिजे, त्यांच्यापर्यंत ज्या काय सरकारी योजना आहेत त्या पोहोचल्या पाहिजेत. कारण अनेक माता भगिनी ज्या आहेत त्या सरकारच्या काही योजना आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत किंवा त्यांना माहित नसतात. तर त्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवणं किंवा तरुणांचे ज्या काय प्रश्न आहेत का आणि सरकारकडून ज्या उद्योगासाठी ज्या योजना असतात किंवा कर्ज असतात ते त्यांच्यापर्यंत पोहोचवून त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न मी करेन. सगळ्या योजना तुमच्यापर्यंत पोहोचवेन आणि आम्हाला बहुमताने विजयी करा असं मी सर्वांना आवाहन करेन. आमच्या पॅनल मध्ये सर्वजण एज्युकेटेड आहे. मी स्वतः MA BEd झालेलं आहे आणि सुशिक्षित उमेदवाराला प्राधान्य द्यावं अशी मी आशा व्यक्त करते. धन्यवाद. मी अनुजा गणेश तोडकरी, प्रभाग क्रमांक 5 मधनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाकडनं अधिकृत उमेदवारी मला जाहीर झालेली आहे. त्याबद्दल पक्षाचे आणि वरिष्ठ नेत्यांचे आभार मानते मी. माझ्या भागातील महिलांच्या समस्या, रस्ते, पाणी, रोजगार हे प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. त्यासाठी मला काम करायचं आहे. तर मला बोलून नाही तर काम करून दाखवायचं आहे. त्यासाठी मी निवडणुकीमध्ये उतरली आहे. जनतेचा विश्वास आणि आशीर्वाद हाच माझा प्रचार असेल. येणाऱ्या 15 तारखेला प्रणा बंगाळे 4 नंबरचं बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा. प्रभाग क्रमांक 5 ब मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार बटन 2 नंबर दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा. क मधून प्रभाग क्रमांक 5 क मधून मी अनुजा गणेश तोडकरी यांना 1 नंबरचं बटन दाबून विजयी करा आणि प्रभाग क्रमांक 5 ड मधून आबा सावंत यांना प्रचंड बहुमताने विजयी करा 4 नंबरचं बटन दाबून. जय महाराष्ट्र. नमस्कार. मी परिवहन समिती माजी सभापती सोमनाथ संगप्पा तोडकरी बोलतो. हा प्रभाग क्रमांक 5 मधून बंगाळे, तोडकरी, खांडेकर, आबा सावंत हे उमेदवार जे पक्षाने दिले आहेत उत्तम प्रकारे नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात
भविष्यात नक्कीच हे पॅनल निवडून येण्याची मी तुम्हाला ग्वाही देतो. त्यामुळे सर्वांनी या पॅनलला विजय करावा एवढीच अपेक्षा करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.